तर बघा मी गॅस लावलाय आणि कढई ठेवली, त्याच्यावर मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे जिरे थोडे, एक विलायची आणि हा तेजपत्ता हे टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर हे तडतडल्यानंतर हे टमाटे टाकून घेणार आहे मी ह्यात. चांगलं त्याला मऊ होऊ द्यायचं. थोडंसं त्याला हे टाकूया. एकदम असं पटकन होणारी अशी हे आहे रेसिपी. ह्याच्यात मी कांदा टाकला आहे, हे टाकलेलं आहे टोमॅटो. तर बघा मऊ झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. आता चांगलं ह्याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊया. तर हळद टाकून घेऊ. हळद मी घेतली आहे स्पेशल कोल्हापुरी हळद पावडर. तर ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. म्हणजे कोणाला कसं तिखट कमी जास्त लागतं म्हणून नाही का, तुमच्या नुसार टाका म्हटलं, आवडीनुसार. काही जणी खूप असं तिखट खायला आवडतं, काही जणाला कमी आवडतं. तर आपण चला ही पालक भाजी स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून आणि मग आता ह्याच्यात आपण टाकून घेऊ. मस्त त्याला आपण हे करून घेऊ. चांगला एकजीव होऊ द्या. खूप अशी पटकन होणारी आहे. आपण गरगटा बनवतो, पालकची भाजी वगैरे बनवतो, त्यात खूप असं शिजवतो डायरेक्ट कुकरला. पण मी तसं न करता डायरेक्ट ह्याला नाही का तेलातच परतले स्वच्छ धुवून असा. ह्याला थोडीशी आपण वाफ काढून घेऊया. ह्याला कूट वगैरे असं काही टाकायचं नाहीये. खूप असं छान भाजी होते ही. भाताबरोबर वगैरे खायला नाही का खूप असं छान लागते. तुम्ही करा एकदा अशी भाजी. तर बघा ही अशा प्रकारे होते. मी आणखीन थोडंसं ह्याच्यामध्ये हे मीठ टाकून घेते, म्हणजे नंतर थोडंसं टाकायचं एकदम. तर बघा ही अशी झाली आहे. तर पूर्ण असं एकजीव झाले आहे. तर ह्याच्यात आपण 4 ते 5 चमचे डाळ टाकून घेऊया. खूप म्हणजे खूप असं छान आणि चविष्ट भाजी होते. असं करून बघा एकदा तुम्ही. मुलांना तर आवर्जून द्या, कारण ह्या ना त्या करणारे मुलांच्या पिऊचं बघा मध्ये मध्ये काय मस्ती चाललेली आहे. तिला पण भाजी करावीशी वाटते, कारण तिच्याशिवाय माझं नाही का हे सगळं करायचं म्हणजे तर अर्धवटच आहे काम. तिनं आल्यावरच पूर्ण होतं. ह्याच्यामध्ये हळद वगैरे टाकलेली आहे मी. तर ह्याच्यात आपण नाही का मीठ मगाशी 2 वेळा टाकलेलं मी थोडंसं. लाईक करा, शेअर करा आणि माझा व्हिडिओ प्लीज पूर्ण बघा, सबस्क्राईब करा आणि अशी भाजी करून बघा तुम्ही. खूप छान आणि खूप चविष्ट होते. हे बघा पाणी सुटलेलं आहे थोडंसं त्यात. आपल्याला ही अशी झटपट अशी डब्याला किंवा सकाळी नाश्त्याला तर अगदी छान.
पिऊचं बघा काय चाललेलं आहे. आणखीन आपण वाफ काढून घेऊ. सगळी तयारी करून वगैरे घेतली ना तर लगेच होऊन जाते भाजी. तर आता आपण बघू, कमी वेळच लागतो ह्याला, जास्त नाही वेळ लागत. तर बघा अशी होते भाजी पूर्ण असं म्हणजे लांबून वगैरे नाही का, मुलं इकडं तिकडं हे करतात, जरा भाज्या वगैरे खायला त्यांचं हेच होतं. मग ह्या ना त्या प्रकारे आपण अशा भाजी बनवून त्यांच्या पोटात टाकू शकतो. तर चला परत भेटू.